नमस्ते भाऊ. सातारा जिल्हा जसा महाराष्ट्र राज्याचा केंद्रबिंदू आहे, म्हणजे राजकारणाच्या बाबतीत किंवा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघांच्या बाबतीत, तसंच महत्त्व अहमदनगर जिल्ह्यालाही आहे. फक्त एक फरक आहे की सातारा जिल्ह्याला आत्तापर्यंत 4 वेळा मुख्यमंत्रीपदाच्या रूपानं राज्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, पण नगर जिल्ह्याला मात्र हा साखर सम्राटांचा जिल्हा अशी ओळख असतानाही मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारता आली नाही. नगर जिल्ह्याची मजल अर्थात साखर सम्राटांची मजल महसूल मंत्रीपदापर्यंत गेलेली आहे. असो, आपण राज्यातल्या विविध लढतींकडे पाहत आहोत. सातारा जिल्ह्यातल्या लढती आपण पाहिल्या. आता नगर जिल्ह्यात किती मतदारसंघ आहेत आणि त्या लढती कशा आहेत याबद्दल बोलूया. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणाकोणाच्या लढती कोणाकोणासोबत आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि आता आढावा घेऊया अहमदनगरच्या 12 विधानसभा मतदारसंघामध्ये कोण कोणाविरुद्ध लढतंय. चला. अकोले मतदारसंघातून अजित पवार गटाचे किरण लहामटे हे महायुतीकडून लढत आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीतर्फे शरद पवार गटाचे अमित भांगरे निवडणूक लढवत आहेत आणि वैभव पिचड हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. अहमदनगर शहर मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे संग्राम जगताप हे महायुतीतर्फे मैदानात आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीतर्फे शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर हे निवडणूक रिंगणात आहेत आणि अपक्ष म्हणून ऐनवेळी अर्ज राहिलेले शशिकांत गाडे, ज्यांनी आता अभिषेक कळमकर यांना पाठिंबा दिलेला आहे, ते निवडणूक रिंगणात आहेत. शिर्डी मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्थातच राधाकृष्ण विखे पाटील आहेत. ते भाजपतर्फे लढत आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीनं प्रभावती घोगरे यांना राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात उभं केलं आहे, त्या काँग्रेसच्या आहेत. आणि अपक्ष म्हणून ज्यांनी नेहमीच विखे यांच्यासमोर आव्हान उभं केलेलं आहे असे राजेंद्र पिपाडा हे देखील अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे आहेत. त्यानंतर पारनेर मतदारसंघामध्ये काशीनाथ दाते हे अजित पवार गटाचे उमेदवार महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत. राणी लंके अर्थातच महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत, त्या शरद पवार गटाच्या आहेत. आणि माजी आमदार विजय औटी हे अपक्ष आहेत. त्याचप्रमाणे संदेश कारले हे देखील अपक्ष आहेत आणि विजय सदाशिव औटी हे देखील अपक्ष आहेत आणि त्यांनी मोठं आव्हान लंके आणि दाते यांच्यासमोर उभं केलेलं आहे. आता वळूया कर्जत जामखेड मतदारसंघाकडं. या मतदारसंघातून विद्यमान आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवत आहेत, ते शरद पवार गटाचे आहे अर्थातच. आणि भाजपतर्फे प्राध्यापक राम शिंदे हे महायुतीकडनं या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यानंतर श्रीगोंदा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये भाजपकडून ऐनवेळी विक्रमसिंह पाचपुते रिंगणात आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं निवडणूक लढवत आहेत आणि अपक्ष म्हणून राहुल जगताप यांचं देखील आव्हान आहे. त्याचबरोबर वंचित आघाडीचे अण्णासाहेब शेलार यांनी देखील निवडणुकीमध्ये उडी घेतलेली आहे. शेवगाव मतदारसंघामध्ये मोनिका राजळे या महायुतीतर्फे मैदानात आहेत. प्रताप ढाकणे हे महाविकास आघाडीकडून मैदानात आहेत. त्याचबरोबर अपक्ष म्हणून चंद्रशेखर घुले आणि हर्षदा काकडे यांचंही आव्हान या दोन्ही आघाड्यांसमोर आहे. नेवासा मतदारसंघ. यामध्ये महायुतीतर्फे विठ्ठल लंघे हे निवडणूक रिंगणात आहेत. त्याचबरोबर उद्धव सेनेकडून शंकरराव गडाख हे महाविकास आघाडीतर्फे निवडणूक रिंगणात आहेत आणि बाळासाहेब मुरकुटे हे अपक्ष म्हणून नेवासा मतदारसंघातून उभे आहेत. या ठिकाणी दोन्ही शिवसेनेमध्ये प्रमुख लढत होत आहे. राहुरी मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार असले तरी प्रमुख आणि सरळ लढत ही भाजपचे शिवाजी कर्डिले आणि शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे या दोघांमध्ये होत आहे. कोपरगाव मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार आहेत आशुतोष काळे आणि शरद पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत संदीप वरपे. एका अर्थाने या ठिकाणी 2 राष्ट्रवादींमध्ये झुंज पाहायला मिळणार आहे. श्रीरामपूर मतदारसंघामध्ये ऐनवेळी अजित पवार गटामध्ये गेलेले लहू कानडे हे महायुतीतर्फे रिंगणात उतरलेत. त्यानंतर त्यांच्या विरुद्ध हेमंत ओगले हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि महायुतीच्या शिवसेना गटातर्फे भाऊसाहेब कांबळे यांनी आपला AB फॉर्म कायम ठेवल्यानं ते देखील रिंगणात आलेले आहेत. निवडणूक प्रचाराच्या अगदी पहिल्या टप्प्यातच ज्या मतदारसंघाची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली त्या संगमनेर मतदारसंघामध्ये अमोल खताळ हे महायुतीतर्फे उमेदवार आहेत शिवसेनेचे आणि या ठिकाणी त्यांना सामना करायचा आहे बाळासाहेब थोरातांचा महाविकास आघाडीतर्फे, ते काँग्रेसचे उमेदवार आहेत.
एकूणच या 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये ज्या लढती होणार आहेत त्याबद्दल आपण बोललो. असो, एकूण आपण या भागामध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या 12 विधानसभा मतदारसंघाचा धावता आढावा घेतला. अशाच काही गोष्टी आपल्याला अजून शेअर करायच्या आहेत. तुमच्या प्रतिक्रिया गरजेच्या आहेत. कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की द्या आणि चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब नक्की करा. आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आम्हाला कळेल तुमचा आम्हाला पाठिंबा आहे. आम्हाला निवडून यायचं नसलं तरी. चला, परत भेटू. नगरी 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 यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.